नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीतील तुरीचे बाजारभाव बघणार आहोत। तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुरीचे बाजारभाव हे 8,800 च्या पार गेलेले आहेत। आपण मुख्य बाजार समितीतील बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे दुधनी, आवक आहे 844 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 6,200, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,805 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे सिंधी सेलू, आवक आहे 1,090 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,200, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,650 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे जालना, जालन्यामध्ये आवक आहे 4,463 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ती म्हणजे बाभुळगाव, बाभुळगावमध्ये आवक आहे 1,400 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,401, तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,997 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे बुलढाणा, आवक आहे 300 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,700 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ती म्हणजे मलकापूर, आवक आहे 3,420 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव आहे 7,200, तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे 8,305 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे पाचोरा, पाचोऱ्यामध्ये आवक आहे 400 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,707 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट, हिंगणघाटमध्ये आवक आहे 7,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,735 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे रिसोड, रिसोडमध्ये आवक आहे 7,740 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,135 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगोली, हिंगोलीमध्ये आवक आहे 650 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,400, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,300 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे लातूर, लातूरमध्ये तुरीची आवक आहे 2,597 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,000, जास्तीत जास्त बाजारभाव 8,231 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे अकोला, अकोल्यामध्ये तुरीची आवक आहे 2,935 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,280 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे जालना, जालन्यामध्ये आवक आहे 792 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,301 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ती म्हणजे अमरावती, अमरावतीमध्ये आवक आहे 13,044 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,313 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे यवतमाळ, यवतमाळमध्ये आवक आहे 870 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,200, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,860 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे नागपूर, आवक आहे 5,756 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,826 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे काटोल, काटोलमध्ये तुरीची आवक आहे 565 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,750, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,640 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव, आवक आहे 314 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,000, तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,999 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला सर्वात जास्त शेअर करा।